स्किन टॅनिंगचे प्रॉब्लेम्स आता खूप जास्त वाढणार आहे, कारण की आता उन्हामध्ये प्रखरपणा जाणवणं सुरू झालं आहे. पण ही टॅनिंग रिमूव्ह करण्यासाठी माझ्याकडे एक मस्त होममेड रेमेडी आहे. चला ती तुमच्यासोबत शेअर करते. 1 चमचा हळद घ्यायची, ती चांगली काळसर होईपर्यंत भाजून घ्यायची. त्याच्यामध्ये अर्धा चमचा कॉफी पावडर टाकायचं, 1 चमचा हनी टाकायचं आणि 1 चमचा कच्चं दूध टाकायचं. याचं छान मिश्रण करून घ्यायचं आणि बस छानपैकी मिक्स झाल्यावर तुमच्या स्किनला लावून 15 ते 20 मिनिटं ते तसंच सोडून द्यायचं. 15 ते 20 मिनिटानंतर हे छानपैकी सुकून जातं 90%. मग काय करायचं, थोडंसं पाणी घेऊन त्याला छानपैकी स्क्रबिंग मोशनमध्ये रिमूव्ह करायचं आणि तुम्ही बघू शकता इन्स्टंटली येलोइश असा ग्लो येतो. पण राहून 2 दिवसांनी चांगला व्हाईटिश असा ग्लो येतो आपल्या चेहऱ्याला. इन्स्टंटमध्ये थोडंसं येलो दिसेल तर घाबरू नका बिलकुल, कारण की मला पण तसंच वाटलं होतं. म्हटलं काय आहे, पहिल्याच एक्सपेरिमेंटमध्ये फेल झालं की काय, पण नंतर राहून 2 दिवसांनी खूप छान ग्लो आला. त्यानंतर मी तुळशी वृंदावनाची जागा बदलून घेतली, कारण की आमचं घर आहे दक्षिणमुखी आणि कंटिन्यू दिवसभर एकसारखी ऊन येते, त्यामुळे तुळशी माता जळून जाते. म्हणून ती जागा बदलून घेतली आणि सिरीज बघायला बसतेच तर ॲडमिशन आली होती खाली. तर ही ॲडमिशन होती ब्राईट फ्युचर स्कॉलरशिप एक्झाम देण्याकरता. वर्ग 7वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी फक्त 20 रुपयामध्ये खूप मोठी सुवर्णसंधी आम्ही घेऊन आलेलो आहे. तर ही स्कॉलरशिपची एक्झाम आपल्या मोर्शी तालुक्यातील वर्ग 7वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. तुम्ही स्वतःची बुद्धिमत्ता सिद्ध करा आणि खूप आकर्षक अशी रोख बक्षिसे मिळवा. प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांना प्रथम बक्षीस ₹5,000, द्वितीय बक्षीस ₹4,000 आणि तृतीय बक्षीस ₹3,000 आहे. मोर्शी तालुक्यातील 101 विद्यार्थ्यांना एकूण 10 लाखाची स्कॉलरशिप मिळणार आहे. तर ही परीक्षेची दिनांक 31 मार्च 2026 आहे. सकाळी 10 वाजतापासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत आमच्या घरी म्हणजेच विजन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या अकॅडमीमध्ये ही एक्झाम राहणार आहे. तर नक्की या, तुम्हा सर्वांचं मी वेलकम करते आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून बाकी डिटेल्स मिळवू शकता. त्यानंतर इव्हिनिंगच्या टाईमला मी पूर्ण गॅलरी वगैरे क्लीन करून घेतली, कारण की खूप दिवसांची क्लीन नव्हती केली. डस्टिंग वगैरे करून घेतलं आणि फाउंटन पण चालू केला. मला खूप आवडतो तो फाउंटन. आणि मग छानपैकी हातपाय वगैरे धुवून घेतले. संध्याकाळची वेळ झाली. तुम्हाला माझं रुटीन माहीतच आहे संध्याकाळचं. आमचं जेवण वगैरे पटकन होऊन जातं. त्यानंतर टीव्हीवर मी हे संध्याकाळचे श्लोक लावते. तुम्ही पण आवर्जून लावा. खूप भारी वाटतं, घरामध्ये एकदम प्रसन्न वाटतं. आणि त्यानंतर दिवा अगरबत्ती करून घेतली. विनिशाची दिव्यानी नजर काढून घेतली. अँड दॅट्स इट फॉर टुडे. जय गजानन माऊली. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.